शहाणी कबुतरं आणि शिकाऱ्यांचं जाळं. एका जंगलाच्या काठावर एक सुंदर हिरवीगार कुरण होती. तिथे अनेक पक्षी आनंदाने राहत होते. त्याच कुरणात एक कबुतरांचा थवा राहत होता आणि त्यांचा राजा खूप शहाणा आणि समजूतदार होता. एका सकाळी एक भुकेला शिकारी जंगलात आला. तो मनाशी विचार करू लागला, आज जर मोठी शिकार मिळाली तर काही दिवस मजेत जातील. त्याने पटकन जमिनीवर मोठं जाळ टाकलं आणि त्यावर गव्हाचे दाणे पसरले. दाण्यांचा सुवास जंगलभर पसरला आणि हवेत उडणाऱ्या कबुतरांजवळही गेला. कबुतरांचा राजा उंच आकाशातून खाली पाहत होता. त्याने जमिनीवर चमकणारे दाणे पाहिले, पण त्याला काहीतरी संशय आला. तो इतर कबुतरांना सावध करत म्हणाला, मित्रांनो, ही काहीतरी शंका वाटते. इतके दाणे अचानक इथे कुठून आलेत? सावध राहा बरं का. पण काही भुकेली कबुतरं म्हणाली, मला नाही वाटत काही शंका. एवढे छान गव्हाचे दाणे वाया कशाला घालवायचे? नको, चला आपण पटकन खाली उतरूया आणि पोट भरूया. राजाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण लोभापोटी सर्व कबुतरं खाली उतरली आणि दाणे खायला लागली. जसजशी कबुतरं दाणे टिपू लागली तसतसं जाळं घट्ट होत गेलं. काही क्षणातच त्या सर्वांच्या लक्षात आलं, हा एक सापळा होता. सर्व कबुतरं धडपडू लागली, फडफड करू लागली, पण काही केल्या सुटत नव्हती. शिकारी दुरून पाहत हसत होता आणि विचार करत होता, आता मला छान शिकार मिळणार. सर्व कबुतरं घाबरली. काही जण म्हणाली, आता आपलं काहीच होणार नाही. पण कबुतरांचा राजा शांतपणे म्हणाला, सर्वांनी ऐका. जर आपण प्रत्येकाने स्वतंत्रपणे उडण्याचा प्रयत्न केला तर कोणीही सुटू शकणार नाही. पण जर आपण एकत्र प्रयत्न केला आणि जाळ्यास सकट, तर आपण सुटू शकतो. सर्व कबुतरांनी त्याचं ऐकलं आणि 1, 2, 3 चला म्हणत त्यांनी एकाच वेळात जोरात उडण्याचा प्रयत्न केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संपूर्ण जाळं हवेत उचललं गेलं आणि शिकारी अचंबित झाला. कबूतर राजाने सर्वांना एका उंदराच्या बिळाकडे नेलं. तो उंदीर त्यांचा मित्र होता. कबुतरांनी त्याच्याकडे मदतीची विनंती केली. उंदराने लगेच आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळ्याची गाठी कुरतडायला सुरुवात केली. काही वेळातच संपूर्ण जाळं तुटलं आणि सर्व कबुतरं मुक्त झाली. ही पहा, कोणतीही मोठी समस्या सोडवण्यासाठी एकता, सहकार्य आणि सामंजस्य याचा मोठा वाटा असतो. जसे कबुतरांनी शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकूनही एकत्र प्रयत्न केला आणि सुटका करून घेतली, तसेच कुटुंब, मित्र आणि समाजाने एकत्र येऊन कोणतीही अडचण सोडवता येऊ शकते.